टेक योर केमिस्ट्री हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा हा दुसरा पार्ट. आता हा पार्ट चालू होण्याच्या आधीच मी तुम्हाला सांगते, जर खरंच माझे लेक्चर्स तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि मोर नंबर ऑफ स्टुडंट्स पर्यंत शेअर करा. बघा, लास्ट पार्ट मध्ये आपण नेमकं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तर पेरेंट हायड्रोकार्बनचा हायड्रोजन ॲटम रिप्लेस करून त्याच्या जागी हॅलोजन ॲटमला आणलं. हॅलोजन म्हणजेच कोण? फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन यापैकी कोणताही ॲटम तिथे आणला तर तो नवीन कंपाऊंड जो बनतो तो आता काय आहे तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ हायड्रोकार्बन. त्याचं आपण क्लासिफिकेशन केलं पुढे दोन टाइप्स मध्ये ऑन द बेसिस ऑफ पेरेंट हायड्रोकार्बन. जर तुम्ही अल्केनचा हायड्रोजन रिप्लेस केला असेल तर तो असणार हॅलो अल्केन. एक्झाम्पल पण परत बघू आपण पाहिजे तर. अल्केन कोण आहे माझा बघा CH4 मिथेन. याचा मी एक हायड्रोजन रिप्लेस केला एका क्लोरीन ॲटमनी, कोण झाला हा हॅलो अल्केन. जर अल्कीन असती तर हॅलो अल्कीन. पेरेंट जर अल्काइन असता तर हॅलो अल्काइन. आणि अरीन म्हणजेच काय तुमची एरोमॅटिक रिंग, तुमची बेन्झीन असेल. बेन्झीन रिंगचा हायड्रोजन ॲटम जर तुम्ही हॅलोजन ॲटमनी रिप्लेस केला तर ही कोण झाली आता हॅलो अरीन. सेकंड पार्ट मध्ये बघितलेलं नंबर ऑफ हॅलोजन ॲटम. एकच हायड्रोजन मी मिथेनला कसं लिहीन बघा, CH4 ला मी असं पण लिहू शकते CH3 आणि H म्हणजे CH4. हा एक हायड्रोजन ॲटम करस्पॉन्डिंग एका हॅलोजन ॲटमने रिप्लेस झाला म्हणून काय म्हटलं आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. जर दोन रिप्लेस झाले असते तर कोण आहे हा मिथेनच घ्या. परत CH4 मी दोन रिप्लेस करते बघा CH2 आणि उरलेले दोन कोण आले तुमचे Cl2 CF2 काही हॅलाइड. दोन हायड्रोजन करस्पॉन्डिंग दोन क्लोरीन ॲटमने रिप्लेस झाले म्हणून हा झाला डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तीन झाले असते तर कोण आहे तुमचा CH4. तीन हायड्रोजन रिप्लेस करा काय होईल तुमचा हा तीन हायड्रोजन रिप्लेस बाय करस्पॉन्डिंग नंबर ऑफ 3 हॅलोजन ॲटम ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तीन पेक्षा जास्त हायड्रोजन रिप्लेस होऊन तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बनत असेल तर तुम्ही आता त्याला नाव द्यायचं पॉली. पॉली म्हणजे मेनी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता आपण जो आपला पहिला इथे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह शिकलेला वन हायड्रोजन ॲटम रिप्लेस बाय करस्पॉन्डिंग वन हॅलोजन ॲटम म्हणजेच मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हला काय करायचं फर्दर क्लासिफाय करायचं या जवळपास 3 आणि 3 6 टाइप्स मध्ये. बघा, classification of monohalogen derivative. Monohalogen derivative is further classified as बघा अल्किल हॅलाइड असू शकतो, अलायनिक हॅलाइड असू शकतो, बेन्झायलिक हॅलाइड असू शकतो, विनायलिक हॅलाइड असू शकतो. हॅलो अल्काइन तुम्हाला माहित आहे आणि हॅलो अरीन्स पण तुम्हाला माहिती आहे. बट का वेळ आली बघा या क्लासिफिकेशनची. पहिला स्टार्ट करूया अल्किल हॅलाइड ज्यालाच आपण काय म्हटलेलं हॅलो अल्केन. मी हॅलो अल्केन स्टार्ट करतेय. कुठलाही अल्केन घ्या CH3 मिथेनचं मी तुम्हाला मगाशीच दाखवलं त्यामुळे मी कंपाऊंड चेंज केला आणि कोण घेतलं इथेन घेतलं. आणि इथेन वरती रिएक्शन करून मी काय बनवतेय बघा CH3 मोनो आहे म्हणून एकच हॅलोजन येणार आहे आता CH2 आणि एक हॅलोजन आला. हा आहे तुमचा मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. पण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मधला पण कोणता आहे आता हा हॅलो अल्केन आहे. का बघा कारण in halo alkanes the halogen atom is attached किंवा is bonded to कोणाला बॉन्ड झालाय बघा sp3 hybridized carbon atom. Very important point. याला आपण हॅलो अल्केन किंवा अल्किल हॅलाइड म्हणजेच काय इथिल हॅलाइड असं का म्हणतोय कारण जो आपला हॅलोजन आहे तो अशा कार्बनला लागलाय की जो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. तुम्हाला हायब्रिडायझेशन माहिती आहे, सिंगल बॉन्ड असेल तर sp3 हायब्रिडायझेशन म्हणायचं. सगळे सिंगल बॉन्ड आहेत ना. सो हा हॅलोजन पण कसा अटॅच झालाय सिंगल बॉन्डनी. सो हा कार्बन कसा आहे sp3 हायब्रिडाइज्ड. So halogen atom is bonded to sp3 hybridized carbon atom म्हणून या कंपाऊंडला काय म्हटलं आपण हॅलो अल्केन किंवा दुसरं नाव काय याचं अल्किल हॅलाइड्स. आता मी कुठलंही एक्झाम्पल घेईन बघा तुमचा मिथेन होता आणि मी काय केलं एक हायड्रोजन रिप्लेस करून एक क्लोरीन ॲटम आणला. कुठलाही हॅलोजन आणेल प्रत्येक वेळी क्लोरीनच येईल असं नाही म्हणून मी काय म्हणते X. हा कोण झाला तुमचा मोनो हॅलोजन आहेच
पण हाही हॅलोजन कोणाला अटॅच्ड आहे, अशा कार्बनला की जो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. सो हा पण काय झाला तुमचा अल्किल हॅलाइड. नेक्स्ट एक्झाम्पल बघा, CH3 CH3 इथे कोण असेल, आणखी H असेल असं समजा, आणि मी कोण लावलं, हॅलोजन ॲटम. बघा हाही हॅलोजन अशा कार्बनला अटॅच्ड आहे, तोही कसा आहे, sp3 हायब्रिडाइज्ड आहे. सिंगल बॉन्ड आलं की काय म्हणायचं, sp3 हायब्रिडाइज्ड आहे. सो हाही झाला अल्किल हॅलाइड. आणखीन एक्झाम्पल बघूया, CH3 CH3 इथे लावला मी. बघा हाही हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे, तोही कसा आहे, sp3 हायब्रिडाइज्ड आहे. sp3 हायब्रिडाइज्ड आहे. सो whenever your halogen atom is attached to such a carbon which is sp3 hybridized, then corresponding halogen derivative is known as alkyl halide. त्या हॅलोजन डेरिव्हेटिव्हला काय म्हणायचं तुम्ही, अल्किल हॅलाइड. आता sp3 आहे कसं ओळखलं तुम्ही, तर सिंगल बॉन्ड असेल तर काय असतात, sp3 असतात. आता बघा मी ह्याच पार्टला म्हणजे अल्किल हॅलाइड्स किंवा हॅलो अल्किलला पुढे 3 भागात क्लासिफाय करते. 1 डिग्री म्हणजेच काय, प्रायमरी, 1 डिग्री किंवा प्रायमरी म्हणा. दुसरं कोण आहे, 2 डिग्री किंवा सेकंडरी. आणि थर्ड कोण आहे, 3 डिग्री किंवा टर्शरी. एक्झाम्पल्स बघा याचे, कोण लिहिले ते, इथेन. इथेन पासून करस्पॉन्डिंग जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे तो आपला अल्किल हॅलाइड. अल्किल म्हणजे कोण आहे, अल्किल ग्रुप, इथं 2 कार्बन म्हणजे इथिल हॅलाइड. नॉमेनक्लेचर आपल्याला शिकायचं, पण हे तुम्ही 11वीत शिकलाय. 2 कार्बन म्हणजे इथ, सो इथिल हॅलाइड. बघा याच्यामध्ये माझा हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच आहे की जो पुढे एका कार्बन ॲटमला अटॅच आहे. लक्षात येतं, माझा हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच आहे की जो पुढे फक्त एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे. सो अशा अल्किल हॅलाइड्सला काय म्हणायचं, 1 डिग्री अल्किल हॅलाइड्स, किंवा दुसरं नाव काय याचं, प्रायमरी अल्किल हॅलाइड. लक्षात आलं, हॅलो अल्केनच आहे किंवा अल्किल हॅलाइडच आहे, पण त्यात पण कुठला आहे, एकाच कार्बन ॲटमला अटॅच आहे. माझा हॅलोजन अशा कार्बनला अटॅच आहे की जो पुढे एकाच कार्बनला अटॅच आहे. हा झाला 1 डिग्री किंवा प्रायमरी. पुढचं एक्झाम्पल बघा, हे घ्या सेकंड एक्झाम्पल. आपला हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे, की जो पुढे किती कार्बनला अटॅच्ड आहे बघा, 1 2, बरोबर आहे. हा कार्बन याला पण अटॅच्ड आहे, याला पण अटॅच्ड आहे. सो आता जो अल्किल हॅलाइड आहे तो काय झाला तुमचा 2 डिग्री, किंवा दुसरं काय नाव आहे आपलं, सेकंडरी अल्किल हॅलाइड. लक्षात आलं. हे एक्झाम्पल घ्या थर्ड वन. आपला जो हॅलोजन ॲटम आहे तो अशा कार्बनला अटॅच्ड आहे, तो पुढे किती कार्बनला अटॅच आहे बघा, हा यालाही अटॅच्ड आहे, हा यालाही अटॅच्ड आहे, आणि वरती यालाही अटॅच्ड आहे. सो आपला हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की तो पुढे 3 कार्बन्सला अटॅच्ड आहे आणखी. सो हा काय झाला तुमचा 3 डिग्री किंवा टर्शरी अल्किल हॅलाइड. मी नॉमेनक्लेचर तुम्हाला नंतर शिकवते, पण जनरली हे सगळे कसे अल्किल हॅलाइड आहे. आणि अल्किल हॅलाइड मध्ये पण हा तुमचा प्रायमरी अल्किल हॅलाइड आहे, हा तुमचा सेकंडरी अल्किल हॅलाइड आहे, आणि हा टर्शरी अल्किल हॅलाइड आहे. आणि ओळखायचं कसं अल्किल हॅलाइडला, एक तर त्याचा पेरेंट जो असणार आहे तो अल्केन असणार आहे, आणि हॅलोजन ॲटम कोणाला अटॅच्ड असणार, sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटमला. ओके, चला पुढे जाऊ. नेक्स्ट क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे अलायलिक हॅलाइड्स. मी बोर्ड रफ करते, स्टार्ट करूया. अलायलिक हॅलाइड बघा, एक्झाम्पलच घेते मी सगळ्यात स्टार्टिंगला. बघा हे एक्झाम्पल, यामध्ये आपला हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो sp3 हायब्रिडाइज आहे का, तर हो sp3 हायब्रिडाइज आहे. कसं ओळखायचं, सिंगल बॉन्डने अटॅच असेल तर sp3 हायब्रिडाइज आहे. बघा या हॅलोजन ज्या कार्बनला अटॅच्ड आहे त्यानं पुढच्या कार्बन सोबत सिंगल बॉन्ड केलाय, सो हा sp3 हायब्रिडाइज आहे. किंवा याचं मेजर कसं असतं बघा, डिटर्मिनेशन, इथे कोण लागलं, याला CH पुढे काही लागलं असेल
इथे एक हायड्रोजन ॲटम आहे, इथे एक हायड्रोजन ॲटम आहे, बरोबर आहे. याने 4 बॉन्ड बनवले असतील आणि कसे सगळे सिंगल बॉन्ड असतील चारीच्या चारी, तर हा कोण असतो आपला sp3 हायब्रिडाइज. हा कार्बननी 4 सिंगल बॉन्ड बनवले, हा झाला sp3 हायब्रिडाइज. बघा पुढे. ओके, हे एक्झाम्पल आहे. बघा मी काय लिहितीये. हॅलोजन ॲटम is bonded to sp3 hybridized, sp3 च लिहिलंय मी, sp3 hybridized carbon atom, sp3 hybridized carbon atom which is next to carbon carbon double bond, carbon carbon double bond. बघा एक एक्झाम्पल दिलं मी, काय लिहिलंय. हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम विच इज नेक्स्ट टू कार्बन कार्बन डबल बॉन्ड. कार्बन कार्बन डबल बॉन्ड असणार तुमच्या मॉलिक्यूल मध्ये आणि त्या डबल बॉन्डच्या शेजारचा कार्बन तो पण कसा पाहिजे sp3 हायब्रिडाइज्ड आणि त्याला तुमचा हॅलोजन ॲटम लागलाय. बघा हॅलोजन ॲटम अशा कार्बनला लागलाय की जो स्वतः sp3 हायब्रिडाइज्ड तर आहे. sp3 हायब्रिडाइज्ड आहे. कसं ओळखलं तुम्ही? यांनी 4 बॉन्ड जे बनवले ते कसे सिंगल बॉन्ड बनवलेत. 4 बॉन्ड कसे त्याचे बघा, 2 हायड्रोजन आहे, इकडे एक सिंगल बॉन्ड आहे, इकडे एक सिंगल बॉन्ड आहे, 4 बॉन्ड सिंगल बॉन्ड आहे त्याचे, म्हणजे हा sp3 हायब्रिडाइज्ड आहे का स्वतः तर आहे. पुढे काय कंडिशन आहे विच इज की जो नेक्स्ट पाहिजे लगेच बाजूला पाहिजे कोणाच्या कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या, कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या ऍडजेसंटला असणारा, याच्या ऍडजेसंटला पाहिजे sp3 हायब्रिडाइज्ड पाहिजे आणि त्याला कोण लागला आपला हॅलोजन ॲटम. गॉट इट. सो एक्झाम्पल्स बघा याचे आणखीन आपण. एक्झाम्पल नंबर 2. हे एक्झाम्पल आहे. सगळ्यात पहिलं नोट काय करायचं आपल्याला, हा ॲरोमॅटिक कंपाऊंड नाहीये. कॉन्जुगेशन मध्ये डबल बॉन्ड आहेत का इकडे इकडे नाही. सो हा अल्कीनच आहे, फक्त सायक्लिक अल्कीन आहे. सायकल आहे म्हणून काय सायक्लिक अल्कीन आहे. बघा आपला हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो sp3 हायब्रिडाइज्ड आहे. 4 सिंगल बॉन्ड आहे त्याचे, येस, आणि त्याच्या शेजारी लगेच कोण आहे अल्कीन आहे. लगेच कोण आहे शेजारी डबल बॉन्ड आहे. हीच कंडिशन पाहिजे होती का. बघा हॅलोजन अशा कार्बनला अटॅच आहे की जो sp3 हायब्रिडाइज्ड आहे आणि त्याच्या शेजारी लगेच कोण पाहिजे आपल्याला डबल बॉन्ड पाहिजे. सो हाही कंपाऊंड काय अलायलिक हॅलाइड. काय झालं अलायलिक हॅलाइड. गॉट इट. ठीक आहे, एक्झाम्पल्स देऊया. चला एक्झाम्पल नंबर 3 बघा. मी असंही स्ट्रक्चर काढू शकते, तुम्हाला ओळखता येईल किंवा सिंपलच काढू. बघा स्ट्रक्चर भले कितीही मोठं मी काढू दे, तुम्हाला फक्त काय बघायचं आहे आपला हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे का की जो sp3 हायब्रिडाइज्ड आहे तर आहे. कारण इथे पण या कार्बननी 4 बॉन्ड सिंगल बॉन्ड बनवले, सिंगल बॉन्ड सिंगल बॉन्ड आणि हायड्रोजन सोबत तर सिंगल बॉन्डच बनत असतो. सो sp3 हायब्रिडाइज्ड तर आहे आणि त्याच्या शेजारी काय पाहिजे आपल्याला कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे का. सो कंपाउंड्स इन विच हॅलोजन ॲटम इज bonded to sp3 hybridized carbon atom which is next to carbon carbon double bond are called as allylic halides. चला नेक्स्ट पार्ट क्लासिफिकेशनचा कोण आहे बेन्झाइलिक हॅलाइड्स. बोर्ड रफ करते. बघा एक्झाम्पल लिहिते मी आधी. बेन्झाइलिक वरून तर लक्षात आलं असेल की बेन्झीनची रिंग तर कन्फर्म असणार आहे याच्यामध्ये. हा झाला तुमचा बेन्झाइलिक हॅलाइड. बघा मी काय लिहिते. द हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू, कोणाला बॉन्ड झाला हा sp3 हायब्रिडाइज्ड, परत sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम
ॲटम. सी ॲटम म्हणजेच काय? कार्बन ॲटम. द हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम which is पुढे काय झालं? which is further attached to, तो कार्बन ॲटम पुढे कोणाला अटॅच झाला बघा? which is further attached to aromatic ring. बरोबर आहे? असंच स्ट्रक्चर. येस. आपला हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो sp3 हायब्रिडाइज्ड आहे, चारही सिंगल बॉन्ड, आणि तो पुढे कुणाला अटॅच्ड आहे? एका एरोमॅटिक रिंगला. अशा कंपाऊंड्सला म्हणायचं बेन्झायलिक हॅलाइड्स. बेन्झायलिक हॅलाइड्स. मी ह्याच्यामध्ये काहीही स्ट्रक्चर काढते. बेन्झीनची रिंग तर तुमची कॉमनच राहणार आहे. मी काय बदलू शकते? फक्त इथे जो ह्या कार्बनला कसला कार्बन म्हणतो? बेन्झायलिक कार्बन. याचा एक हायड्रोजन, कारण सगळे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हच दाखवायचे. कशाने रिप्लेस केला मी? समजा क्लोरीनने केला, तर हा कोण झाला तुमचा? बेन्झायलिक क्लोराइड. बेन्झायलिक क्लोराइड. नाव लिहूया. बघा, क्लोरीन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो sp3 हायब्रिडाइज आहे, आणि तो फर्दर कुणाला अटॅच्ड आहे? एका एरोमॅटिक रिंगला. या बेन्झीनला मी असंही काढू शकते. हे काय आहे सर? रेझोनेटिंग स्ट्रक्चर. सो बेन्झायलिक क्लोराइड इज एक्झाम्पल ऑफ बेन्झायलिक हॅलाइड. गॉट इट? चला नेक्स्ट क्लासिफिकेशनचा पार्ट, विनायलिक हॅलाइड्स. बोर्ड रफ करून घेते. बघा, विनायलिक हॅलाइड जनरली आपण आधीच बघितलं, याला दुसरं नाव आहे हॅलो अल्कीन. अल्कीन म्हणजे काय हो? कार्बन कार्बन डबल बॉन्ड ज्याच्यामध्ये येतो. ठीक आहे, हायड्रोजन बॅलन्स करून घ्या. आता काय करायचं? याच्यातला एक, सॉरी नॉट CH3, CH2 पाहिजे. हायड्रोजन बॅलन्स केले, CH2 डबल बॉन्ड, CH2 असतो, त्यातला एक हायड्रोजन मी रिप्लेस केला आणि कोण लावलं? याला हॅलोजन लावला. कोण लावलं? हॅलोजन लावला. सो अल्कीनला लागल्यामुळे काय दिलं आपण नाव? हॅलो अल्कीन. दुसरं नाव आहे कायचं? विनायलिक हॅलाइड. विनायलिक हॅलाइड. काय लिहितोय बघा याच्याबद्दल आपण? The halogen is bonded to, कोणाला बॉन्ड झाला होता हा? बघा, हा जो कार्बन ॲटम आहे याने चारही सिंगल बॉन्ड केलेत का? नाही. याने एक काय केलाय? डबल बॉन्ड केलाय. सो डबल बॉन्ड आला की हायब्रिडायझेशन चेंज झालं. याचं हायब्रिडायझेशन असतं sp2. डबल बॉन्ड असल्यामुळे काय झालं याचं हायब्रिडायझेशन? sp2. सो हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. sp2 इकडे लिहिते, हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम ऑफ ॲलिफॅटिक चेन. ॲलिफॅटिक म्हणजे काय? स्ट्रेट चेन. ॲलिफॅटिक म्हणजे काय? स्ट्रेट चेन. ॲरोमॅटिक नाही, त्यांना काय म्हणायचं? ॲलिफॅटिक. जो ॲरोमॅटिक नाही तो ॲलिफॅटिक किंवा स्ट्रेट चेन. स्ट्रेट चेन मध्ये आपला हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की ज्याने डबल बॉन्ड केलाय किंवा जो sp2 हायब्रिडाइज आहे. अशा कंपाऊंड्सला काय म्हणायचं? हॅलो अल्किन्स किंवा विनायलिक हॅलाइड. आणखीन एक्झाम्पल देते बघा मी. CH3 CH डबल बॉन्ड CH क्लोरीन. बघा, लॉंग चेन मी वाढवली, इथं 2 कार्बनची होती, इथं काय केली मी? 3 कार्बनची केली. बट तुमचा हॅलोजन ॲटम इथे सुद्धा अशा कार्बनला अटॅच्ड आहे. बघा, या कार्बननी पण डबल बॉन्ड बनवलाय, म्हणजे हायब्रिडायझेशन sp2. अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो sp2 हायब्रिडाइज्ड आहे. ओके, सो हा पण कोण झाला तुमचा? हॅलो अल्कीन किंवा विनायलिक हॅलाइड. विनायलिक हॅलाइड. गॉट इट? चला पुढचं क्लासिफिकेशन आहे हॅलो अल्काइन. तुम्हाला हेही माहिती आहे हॅलो अल्काइन. अल्काइन्स मध्ये काय असतो? ट्रिपल बॉन्ड. इकडेच लिहूया का? चला बोर्ड ड्राफ्ट करू पहिला. काय आहे? ई. हॅलो अल्काइन्स. हॅलो अल्काइनचं एक्झाम्पल अल्काइन आहे म्हणजे ट्रिपल बॉन्ड येणार आहे, आणि इथं हायड्रोजन. हा तुमचा कोण आहे? ऍसिटिलीन किंवा इथाइन. ऍसिटिलीन किंवा इथाइन. ट्रिपल बॉन्ड आहे म्हणून YN लावायचं. यातला एक हायड्रोजन ॲटम मी रिप्लेस कशाने करते? हॅलोजन ॲटम किंवा बॉन्ड दाखवला. हा कोण आहे तुमचा? हॅलो अल्काइन. ट्रिपल बॉन्ड आल्यामुळे अल्काइन झाला. बघा मी काय लिहिते? द हॅलोजन ॲटम is bonded to, याचं हायब्रिडायझेशन काय असं असतं आता? sp हायब्रिडाइज्ड.
sp hybridized carbon atom. Halogen atom is bonded to sp hybridized carbon atom of aliphatic chain, म्हणजे परत स्ट्रेट चेन ऑफ aliphatic chain म्हणजे कशी स्ट्रेट चेन. हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे. याचा हायब्रिडायझेशन कसं आहे sp. ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंडचा हायब्रिडायझेशन कसं असतं sp. आपला हॅलोजन अशा कार्बनला अटॅच्ड आहे की ज्याचं हायब्रिडायझेशन कसं आहे sp आहे. अशा कंपाऊंडचा म्हणायचं हॅलो अल्काइन्स. काय म्हणायचं हॅलो अल्काइन्स. आणखी एक एक्झाम्पल घ्या. कितीही मोठी चेन केली आपल्याला काही फरक पडत नाही त्याचा. लक्षात काय ठेवायचं फक्त ट्रिपल बॉन्डच्या शेजारी काय असतो एक हायड्रोजन असतो तो रिप्लेस कशाने करायचा हॅलोजननी. बघा हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो sp हायब्रिडाइज आहे. ट्रिपल बॉन्ड केलाय म्हणजे sp हायब्रिडाइज आहे. सो हा पण काय झाला हॅलो अल्काइन झाला. लक्षात आलं हॅलो अल्काइन्स. आणि लास्ट पार्ट हॅलो अरिन्स. इथेच बघा अरिन म्हणजे काय ॲरोमॅटिक कंपाऊंड. अरिन म्हणजे काय ॲरोमॅटिक कंपाऊंड. बघा याच्या साईडलाच मी काय काढते ह्या ॲरोमॅटिक रिंगचा हायड्रोजन रिप्लेस करा आणि काय करा हॅलोजन आणा. सो हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू ॲरोमॅटिक कार्बन. इथं जो कार्बन आहे हे कसं असतं स्ट्रक्चर माहिती आहे ना तुम्हाला. हे 6 कार्बन असे एकमेकाला अटॅच्ड असतात. ओके आणि ह्याच्याकडे एक हायड्रोजन असणार आहे. तो मी रिप्लेस कशाने करते हॅलोजननी. सो द हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू ॲरोमॅटिक कार्बन. या ॲरोमॅटिक कार्बनला झाला म्हणजे बेन्झीन रिंगला अटॅच झाला म्हणून हा कंपाऊंड काय झाला हॅलो अरिन. ओके बघा the halogen atom is bonded to sp2 hybridized. बरोबर आहे का. बघा हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो sp2 हायब्रिडाइज आहे. डबल बॉन्ड आला ना डबल बॉन्ड असेल तर sp2 हायब्रिड आहे. हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम बट कसला ऑफ ॲरोमॅटिक रिंग. तो कार्बनच ॲरोमॅटिक रिंगचा पार्ट असतो ऑफ ॲरोमॅटिक रिंग. अशा कंपाऊंड्सला म्हणायचा हॅलो अरिन्स. बघा मी इथे एक हॅशटॅग मध्ये एक्झाम्पल देते तुम्हाला. ह्या दोघात डिफरन्स कळतोय. हा हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो डबल बॉन्डेड आहे म्हणजे sp2 हायब्रिडाइज्ड आहे. आणि हा कार्बन स्वतः ॲरोमॅटिक रिंगचा भाग आहे. स्वतः ॲरोमॅटिक रिंगचा भाग असल्यामुळे झाला हा हॅलो अरिन. पण इथे तुमचा हायड्रोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो sp3 हायब्रिडाइज आहे आणि त्याच्या शेजारी कोण लागला पूर्ण बेन्झीनची रिंग लागले. सो हे एक्झाम्पल तुमचं कोणाचं असणार आहे बेन्झायलिक हॅलाइड. बेन्झायलिक हॅलाइड. गॉट इट. आता मी काही एक्झाम्पल्स देते आणि तुम्हाला या 5 टाइप्स मध्ये काय करायचं या 6 टाइप्स मध्ये त्यांना क्लासिफाय करायचं आहे. लेट्स सपोज तुम्ही बोर्डवरती काही 11 एक्झाम्पल्स लिहिलेत आणि याचं आपल्याला काय करायचं क्लासिफिकेशन करायचं. सगळे मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहेत. याला या 6 टाइप्स मध्ये क्लासिफाय करा. अलायलिक आहे अल्किल म्हणजेच कोण हॅलो अल्केन आहे. अलायलिक बेन्झायलिक विनायलिक हॅलो अल्किन आणि हॅलो अरिन्स मध्ये. पहिला कंपाऊंड बघा काय आहे याच्यामध्ये हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो sp3 हायब्रिडाइज आहे. मी एक क्लिअर हिंट देते तुम्हाला. बघा जर तुमचा हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच आहे की सगळे सिंगल बॉन्ड केले असतील तर हायब्रिडायझेशन असतं sp3. जर त्यांना एक तरी डबल बॉन्ड केला असेल डबल बॉन्ड आला की हायब्रिडायझेशन काय होतं sp2. आणि जर ट्रिपल बॉन्ड आला तर काय म्हणायचं sp हायब्रिडायझेशन. लक्षात आलं. बघा आता हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की ज्यानं काय केलंय सगळे सिंगल बॉन्ड म्हणजे त्याचं हायब्रिडायझेशन sp3 आहे. सो हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. अशा कंपाऊंडचा काय म्हणतो आपण हॅलो अल्केन. बरोबर आहे. पण परत हॅलो अल्केनला आपण प्रायमरी आहे सेकंडरी की टर्शरी असं परत 3 टाइप्स मध्ये आपण क्लासिफाय करतो. ते कसं करतो आपला हॅलोजन अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो पुढे R ग्रुप R म्हणजेच काय लॉंग चेन असते. बघा
CH3 CH2 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 अशी कितीतरी लॉंग चेन असेल, ती काही असू शकते, म्हणजे कार्बन आणि हायड्रोजनच असतात ते. सो ही चेन आहे बघा. माझा हॅलोजन अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे. बरोबर आहे. मी आरच्या ठिकाणी काय लिहिते बघा. मी आरच्या ठिकाणी पुढे इथे CH2 CH3 काही असेल, त्या पूर्ण ग्रुपला मी आर म्हणते. म्हणजे हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच आहे की जो पुढे एकाच कार्बनला अटॅच आहे. एकाच कार्बनला अटॅच झाला म्हणजे काय झाला, हा 1 डिग्री अल्किल हॅलाइड. 1 डिग्री अल्किल हॅलाइड. ओके. बघा सेकंड कंपाऊंड. इथे पण हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. सगळे सिंगल बॉन्ड आहेत या कार्बननी केलेले. सो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. तो हा पण काय आहे तुमचा अल्किल हॅलाइड आहे. हा पण कसा आहे अल्किल हॅलाइड आहे. पण परत बघा प्रायमरी आहे का सेकंडरी आहे का टर्शरी आहे. हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की पुढे तो किती कार्बनला अटॅच्ड आहे, 1 2. आर ग्रुप म्हणजेच कार्बन ॲटम. सो अशा कार्बनला अटॅच्ड आहे की जो पुढे 1 2 दोन वेगवेगळ्या कार्बन ॲटम्सला अटॅच्ड आहे. हा एक हा एक. सो हा झाला 2 डिग्री किंवा सेकंडरी अल्किल हॅलाइड. नेक्स्ट बघा. हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू परत sp3 हायब्रिडाइज्ड. सगळे सिंगल बॉन्ड म्हणजे sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम सच दॅट तो पुढे हा पुढे किती कार्बन ॲटम्सना अटॅच आहे, वरती 1 खाली 1 साइडला 1 3. मग हा काय झाला 3 डिग्री अल्काइल हॅलाइड्स. हा कधीही 4 डिग्री असूच शकणार नाही, कारण कार्बन स्वतः 4 बॉन्ड बनवतो, त्यातला एक बॉन्ड तर हॅलोजननी केला. सो काय असणार उरले 3च बॉन्ड. सो 3 डिग्री असू शकतो, 2 डिग्री किंवा 1 डिग्री. लक्षात आला फरक. ओके. चला पहिले 3 एक्झाम्पल्स कसे होते. अल्किल हॅलाइड पहिला होता 1 डिग्री अल्किल हॅलाइड किंवा प्रायमरी, दुसरा होता 2 डिग्री किंवा सेकंडरी, आणि तिसरा आहे 3 डिग्री किंवा टर्शरी. चौथा बघा. हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू sp3. इथे पण सिंगल बॉन्ड आहेत ना सगळे. सो sp3 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम की जो पुढे किती कार्बनला अटॅच्ड आहे, हा कार्बन पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे. लक्षात येते. मी पुढचं नाही काउंट करत. हा कार्बन किती कार्बनला अटॅच्ड आहे बघा, एकाच कार्बनला अटॅच्ड आहे. याने इकडे कोणासोबत बॉन्ड केले, हायड्रोजन सोबत, म्हणजे एकाच कार्बनला अटॅच असल्यामुळे हाही तुमचा 1 डिग्री आणि कोण अल्काइल हॅलाइड. मी हे एक्झाम्पल मुद्दामून घेतलं की तुम्ही ह्या दोघात कन्फ्यूज करायचं नाही. इथे माझा हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच आहे की तो कार्बन 3 कार्बन्सला अटॅच्ड आहे, आणि इथे बघा हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की तो पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे, म्हणून 1 डिग्री. हा पुढे 3 कार्बनला आहे, याचा माझ्याशी काही संबंध नाही. हॅलोजन ज्याला अटॅच्ड आहे तो किती कार्बनला अटॅच्ड आहे, तो एकाच कार्बनला अटॅच्ड आहे. सो तो झाला 1 डिग्री अल्किल हॅलाइड. मूव्हिंग फर्दर, 5th एक्झाम्पल बघा. हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे. हायब्रिडायझेशन काय असणार आहे व्हायचं बघा. या कार्बननी काय केलंय, एक डबल बॉन्ड बनवलाय, आणि डबल बॉन्ड बनवला तर हायब्रिडायझेशन sp2. सो याचं sp2 हायब्रिडाइज्ड आहे. सो हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम, आणि sp2 हायब्रिडाइज्डला डायरेक्ट कनेक्ट असेल तर काय म्हणतो आपण याला, काय म्हणतो हॅलो अल्किन. कुठे हॅलो अल्किनला काय म्हणतो, दुसरं नाव काय आहे विनायलिक हॅलाइड. हॅलो अल्किन. बरोबर आहे. अल्किन आला ना, डबल बॉन्ड आला म्हणून हॅलो अल्किन. तर दुसरं नाव काय आहे त्याचं विनायलिक हॅलाइड. ओके. when halogen atom is attached to sp2 hybridized carbon atom, it is called as haloalkene or vinylic halide. Next example, halogen atom कोणाला अटॅच्ड आहे बघा. ह्या कार्बननी 4ही सिंगल बॉन्ड बनवलेत, म्हणजे sp3 हायब्रिडाइज्डच आहे, बट तो पुढे कुणाला अटॅच झालाय, एका एरोमॅटिक रिंगला. when halogen atom is bonded to sp3 hybridized carbon atom which is further bonded to a aromatic ring, such compounds are called as benzylic halides. Such compounds are called as benzylic halides. Okay.
नेक्स्ट बघा, इथे पण हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे. सगळे सिंगल बॉन्ड म्हणजे की जो sp3 हायब्रिडाइज्ड आहे आणि तो पुढे कुणाला अटॅच्ड आहे, एका ॲरोमॅटिक रिंगला. म्हणजे हा पण तुमचा बेन्झायलिक हॅलाइड आहे. इथे बघा हॅलोजन ॲटम डायरेक्ट, एक मिनिट, ही बेन्झीन रिंग करा. ओके, ही बेन्झीन रिंग करा. हॅलोजन ॲटम कुणाला अटॅच्ड आहे, डायरेक्ट तुमच्या बेन्झीन रिंगच्या कार्बनला. हॅलोजन ॲटम इज अटॅच्ड टू डबल बॉन्ड असल्यामुळे sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन which is itself part of aromatic ring. स्वतः जर कार्बन aromatic रिंगचा पार्ट असेल तर तो असतो हॅलोअरीन. काय आहे, हॅलोअरीन. डिफरन्स लक्षात आला ह्या दोघांमध्ये. इथे कार्बन बेन्झीन रिंग आहे, इथे पण बेन्झीन रिंग आहे, पण बेन्झीन रिंगच्या शेजारच्या कार्बनला हॅलोजन ॲटम आहे म्हणून बेन्झिलिक. बेन्झीन रिंगच्या शेजारच्या कार्बनला अटॅच्ड आहे म्हणून बेन्झिलिक आणि बेन्झीन रिंगच्या स्वतःच्या कार्बनला अटॅच्ड आहे म्हणून हॅलोअरीन. 10th एक्झाम्पल बघा, हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की ज्याने डबल बॉन्ड बनवलाय. डबल बॉन्ड म्हणजे हायब्रिडायझेशन sp2. हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp2 हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. काय म्हणायचं याला, हॅलोअल्कीन. हॅलोअल्कीन. डबल बॉन्ड आला तर हॅलोअल्कीन. इथे बघा हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच आहे की ज्याला ट्रिपल बॉन्ड केलंय आणि ट्रिपल बॉन्ड केलं असेल तर हायब्रिडायझेशन काय आहे, sp. सो हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू सच अ sp2 हायब्रिडाइज, सॉरी, हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड टू sp हायब्रिडाइज्ड कार्बन ॲटम. सो याला काय म्हणायचं आपण आता, हॅलोअल्काइन. हॅलो ट्रिपल बॉन्ड आला म्हणून अल्काइन. लक्षात आलं. झाले 11चे 11 एक्झाम्पल्स. ओके, लक्षात आले. 11 एक्झाम्पल आपण कसे बघितले. पहिलं तर तुम्हाला चेक करायचे की तुमचा हॅलोजन ॲटम ज्या कार्बन ॲटमला लागलाय तो कार्बन sp3 आहे, sp2 का sp हायब्रिडाइज्ड आहे. त्याची पण हिंट सांगितले. सगळे सिंगल बॉन्ड असतील तर sp3, एखादा जरी डबल बॉन्ड आला तर sp2, एखादा जरी ट्रिपल बॉन्ड आला तर sp. त्यानंतर काय बघायचं, तो कार्बन पुढे कुणाला अटॅच्ड आहे. पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड असेल तर 1 डिग्री अल्किल हॅलाइड, दोघांना अटॅच्ड असेल तर 2 डिग्री अल्किल हॅलाइड, तिघांना अटॅच्ड आहे म्हणून 3 डिग्री अल्किल हॅलाइड. इथे बघा sp3 हायब्रिडाइज्ड आहे आणि तो पुढे एकाच कार्बनला अटॅच्ड आहे म्हणून परत काय आला, हा 1 डिग्री अल्किल हॅलाइड. sp3 हायब्रिडाइज्डच आहे, sp3 हायब्रिडाइज्डच आहे, बट पुढे बेन्झीनला रिंग अटॅच्ड आहे, बेन्झीन रिंगला अटॅच्ड आहे म्हणून काय झाला, बेन्झाईन. sp3 हायब्रिडाइज्ड आहे पण पुढे डबल बॉन्डला अटॅच्ड असेल तर तो काय म्हणतो आपण, अलायलिक. काय म्हणतो, अलायलिक. एक्झाम्पल बघा अलायलिकचं. इथे लिहिते CH3 सिंगल बॉन्ड CH, डबल बॉन्ड C, इथे एक्झाम्पल बघा, तुमचा हॅलोजन ॲटम अशा कार्बनला अटॅच्ड आहे की तो स्वतः sp3 हायब्रिडाइज्ड आहे, कारण ह्या कार्बनने सगळे सिंगल बॉन्ड केले, बट हा पुढे कुणाला अटॅच्ड आहे, एका डबल बॉन्डला. हा पुढे कुणाला अटॅच्ड आहे, एका डबल बॉन्डला. सो अशा कंपाऊंड्सना म्हणायचं अलायलिक हॅलाइड्स अँड सो ऑन. लक्षात आले सगळे एक्झाम्पल्स. काही डाऊट असतील, कुठला एक्झाम्पल डाऊट असेल तर आपल्या टेलिग्रामच्या ग्रुपवरती मला टाका.